How to run a PPT, then with the next session training. पूरे देश में पिछले 15 सालों में, last 15 years, how much area increase? What is the rate of increase of area? और certified organic का और second piece one click. और ये है PGS. आप जानते हैं ना PGS परंपरागत कृषि विकास योजना के अंदर जो प्रोग्राम है उसमें the areas are increasing in this way. Next please. अब एक 2 मिनट बात करते हैं मिलेट्स। आप में से यहाँ मिलेट का कुछ और नाम है, जैसे कर्नाटका में उसको सिरिधान्या कहते हैं, लेकिन मैंने यहाँ पर कुछ और कहीं पढ़ा। क्या कहते हैं मिलेट्स मराठी में? मराठी जो इसको इंग्लिश में मिलेट्स कहते हैं। आप कहते हैं बहुत छोटे दाने के मिलेट्स, जैसे ज्वार एक मिलेट है, ऐसे ही बाजरा भी मिलेट है, रागी देखते हैं मिलेट। दुनिया में मिलेट्स का प्रचलन बढ़ता जा रहा है पिछले कुछ सालों में पूरे विश्व भर में, क्योंकि अब लोगों को ये समझ में आने लगा है कि अगर हम चावल और गेहूं खाते रहेंगे सुबह शाम दोपहर सिर्फ चावल या गेहूं, उससे सेहत में कई तरह की समस्याएं आती हैं। जैसे कई लोग अब डायबिटिक होते जा रहे हैं। आपको पता है कि विश्व में सबसे ज़्यादा डायबिटिक्स का केस इंडिया में है, क्योंकि शुगर हम एक कप चीनी हर चीज़ में इस्तेमाल करते हैं, चाय में, कॉफ़ी में, खीर में, लड्डू में, स्वीट्स में, शादी में, सगाई में, कोई मर गया तब भी हमेशा हम स्वीट्स बहुत ज़्यादा इस्तेमाल करते हैं। ऊपर से आप कहाँ बैठे हो? चीनी की राजधानी में तो आप लोग खुद ही बैठे हो। तो कराड़ में आप सबसे ज़्यादा चीनी इस्तेमाल करते हो क्या? ये आप सिर्फ बनाते हो, इस्तेमाल करते होंगे मेरे ख्याल से। तो ये इससे ये जो चीनी है शुगर, ये सिर्फ मिठाइयों में नहीं आता, सिर्फ मिठाइयों में नहीं, चावल में भी शुगर बहुत होता है, बहुत फास्ट होता है। जबकि मिलेट्स में अगर आपने कभी ध्यान दिया होगा, अगर आपने चावल लगभग 1:30 बजे खाया तो आपको 2:30-3 बजे तक बहुत पेट भरा लगेगा, लेकिन 3:30-4 बजते ही फिर आपको भूख लगने लगेगा। फिर अपने देश इंडिया में सबसे ज़्यादा मिलेट्स प्रोड्यूस हुआ करता था पहले भी इतिहास में और आज भी, और हम उसका सेवन ज़्यादा से ज़्यादा करेंगे तो हमें अपना सेहत और अपने देश का सेहत इम्प्रूव कर पाएंगे। नेक्स्ट प्लीज, इसके बारे में बात करेंगे। पूरे देश भर में मिलेट्स हर जगह, महाराष्ट्र देखिए, महाराष्ट्र में भी बहुत तरह के मिलेट्स होते हैं। इनफैक्ट ये जो एरिया है आपका कराड़ और सतारा डिस्ट्रिक्ट, ज्वार का सबसे बड़ा प्रोडक्शन एरिया है, सबसे ज़्यादा ज्वार यहाँ होता है देश में, या सबसे ज़्यादा नहीं तो कम से कम यहाँ टॉप रैंकिंग में है, दूसरे तीसरे नंबर। नेक्स्ट प्लीज। अब आप पहचानिए ये मिलेट क्या, क्लिक मत करना, ये कौन सा है, ये कौन सी फसल है ये? नेक्स्ट, ये है ज्वार। अब अगला देखिए, एक क्लिक करिए, ये भी एक मिलेट है, ये कौन सा है? बाजरा। नेक्स्ट प्लीज, बाजरा। अगला ये पहचानिए, ये क्या है? ये पहचानिए, ये कितने लोग पहचानते हैं? हाथ खड़ा करिए, कितने लोग? सो हमारे टीम से कोई नहीं, कितने लोग? रागी। नेक्स्ट, ये है रागी। नहीं, गो बैक। यहाँ पर मंडुआ कहते हैं क्या? यहाँ क्या कहते हैं मराठी में? रागी को क्या कहते हैं? रागी कहते हैं। तो आपने रागी कैसे नहीं पहचाना? नागसेरी, छाछनी, ये उसकी उंगलियां जैसे रहती है, इसीलिए इंग्लिश में उसको फिंगर मिलेट कहते हैं। अब देखिए उसका फसल, इट लुक्स लाइक फिंगर्स, आपके हाथ की उंगलियों जैसे, इसीलिए इंग्लिश में उसका नाम बड़ा सिंपल है, फिंगर मिलेट। तो ये नेक्स्ट प्लीज। अब ये इन तीनों को मेजर मिलेट कहते हैं। अब माइनर मिलेट देखते हैं। नेक्स्ट प्लीज। इन ये जो 6 आ रहे हैं इनको माइनर मिलेट कहते हैं। लिटिल मिलेट, सामा या कुटकी। नेक्स्ट, कोडो मिलेट, कोदो। नेक्स्ट, माइनर मिलेट, इसके दाने बहुत छोटे होते हैं, बहुत ही छोटे। उससे पहले वाले जो आपने 3 देखो, इससे थोड़े बड़े होते हैं, लेकिन चावल से छोटे होते हैं। लेकिन वो 3 और ये 6, 9 मिलकर
मिलेट्स की फैमिली है. दिस इज मिलेट फैमिली ऑफ 9 members and each millet gives a very special nutrition to your food. जो चावल और गेहूं नहीं दे सकते वो ये देते हैं, और जो खराबी वो करते हैं वो ये नहीं करते. उसके बारे में एक लास्ट स्लाइड देखेंगे इससे पहले कि मैं बंद करूं. नेक्स्ट प्लीज. ये देखिए, ये उन मिलेटों का नाम है. फिंगर मिलेट, कोडो, प्रोसो, फॉक्सटेल, लिटिल, बार्नयार्ड, व्हीट और राइस. व्हीट और राइस के साथ कंपेयर किया गया है. और आप देखिए, प्रोटीन, फैट, क्रूड फाइबर, कार्बोहाइड्रेट्स, कैल्शियम, आयरन, फॉस्फोरस, ये जो मिनरल यानी कि वो जो आपको सेहत के लिए जो मिनरल विटामिन जो होता है ना, जो आपको स्वस्थ रखता है, वो इनमें से कितना आता है और चावल और गेहूं में से कितना आता है. आप देखिए ये जो रेड कलर है वो ये बताता है कि प्रोसो मिलेट में सबसे ज़्यादा प्रोटीन है, फॉक्सटेल में फैट और बाकी चीज़ें भी है, क्रूड फाइबर बार्नयार्ड मिलेट में बहुत ज़्यादा है, कैल्शियम दुनिया का सबसे रिचेस्ट सोर्स ऑफ कैल्शियम रागी है दुनिया. अब देखिए 364 है कैल्शियम फिंगर मिलेट में है, जबकि चावल में सिर्फ 39 है. और कैल्शियम आपके बोन्स के लिए ज़रूरी है, खासकर छोटे बच्चों के लिए या वयस्क जो बढ़ रही है, या छोटे बच्चों के लिए या औरतों के लिए. तो ये सारी चीज़ें आपके मिलेट्स में से ज़्यादा अच्छा आता है. इसीलिए अगर आप चावल बार बार कर रहे हैं, चावल गेहूँ धीरे धीरे से कम करिए, मिलेट्स खाइए, मिलेट्स पैदा कीजिए, अपने आप को स्वस्थ रखिए, अपने देश को स्वस्थ रखिए. मिलेट्स ऑर्गेनिकली ही होता है, हर चीज़ को ऑर्गेनिक की तरफ ले जाइए. आपके यहाँ जो शक्कर जो शुगर के जो आपका शुगर बनता है, आपको शायद पता नहीं होगा, इंडिया विश्व का 2nd नंबर पर है शुगर, ऑर्गेनिक शुगर एक्सपोर्ट्स. इंडिया में से सबसे ज़्यादा ऑर्गेनिक शुगर एक्सपोर्ट होता है. नंबर 2 ब्राज़ील के बाद इंडिया है. और ये एक बहुत बड़ी अपॉर्चुनिटी है कराड़ के किसानों के लिए कि आप इसको धीरे धीरे जैविक खेती में ले जाइए, सेंद्रीय खेती में ले जाइए और उसका लाभ उठाइए. नेक्स्ट प्लीज. इसे सुना और मुझे उम्मीद है कि आपको इसमें से कुछ सीखने को मिला. थैंक यू. Discuss for the current people. Now we are immediately move for the next speaker. Is our very special guest is coming from the Australia. Now we are inviting Mr. Eric Hall to put your point regarding the sustainable agriculture from an Australian perspective. So we are welcoming Mr. Eric ऑन द स्टेज. थँक्यू. त्याला सांगणार आहे, तर हे खूप महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तर सर्वांनी खूप लक्षपूर्वक ते ऐकावं अशी मी सर्वांना विनंती करतो. I'm going to do a manage. English? English? That's about all I've got. I'm sorry. So hopefully I'll speak slowly. And if you have any questions and you want some clarification, potentially you could ask Dinesh to interpret if there's something important you'd like to have here again. Okay. So, just firstly, thank you to the organiser Agriculture Convention and the International Competence Centre for Organic Agriculture, the ICCOA, for the generous offer to present to you. My name is Eric Hall, and I'll spend the next 20 minutes or so on sustainable agriculture from an Australian point of view, focusing particularly on Western Australia, which is where I'm from. साहेब आपल्याला स्वागत करतायत आणि धन्यवादही सांगतायत की मला इथे बोलवलं गेलं आणि ते असं म्हणतायत की पुढच्या 20 मिनिटांमध्ये मी ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय शेती संदर्भात कसं काम चालतं हे तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. Next slide, please. About sustainable agriculture. To be honest, most of that aligns with this comment. However, it is slightly to the University of California and the general agreed international term. The goal of sustainable agriculture is to meet society's food and textile needs in the present without compromising the ability of future generations to meet their own needs.
I believe the last part, without compromising the ability for future generations to meet their own needs, should be the motto of modern sustainable farming. शाश्वत शेती या विषयावरती ते बोलणार आहेत आणि शाश्वत म्हणजे काय याची व्याख्या त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये शाश्वतता या शब्दाबद्दल जर व्याख्या सांगायचं म्हटलं तर आत्ताची जी मनुष्याची गरज आहे ती मनुष्याची गरज भागवून पुढच्या पिढ्यांसाठी जे काही आपण हस्तांतर करणार आहोत त्याच्यामध्ये कुठेही कमतरता न पडता आत्ताच्या पिढ्यांची जी गरज आहे ती भागवणं म्हणजे शाश्वतता असा त्याचा अर्थ होतो. So who are we? Who is Plant Farm? Plant Farm is an agricultural consultancy and advisory and farm management company based out of Perth, West Australia, with offices covering all of the West Australian grain, livestock and horticulture production areas, as well as being represented in South Australia and Victoria. We do 7 million tonne of grain per year, 750,000 lambs and 4.3 million kilos of wool. This is a large proportion of the Western Australian production. ते ज्या संस्थेकडून आलेत प्लॅन फार्म म्हणून त्या प्लॅन फार्म या संस्थेसंदर्भातली माहिती ते सांगत आहेत की ही संस्था पर्थ या नावाच्या एका शहरामध्ये पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये स्थित आहे आणि तिथे त्या संस्थेचे जे सभासद आहेत ते 480 शेती उद्योग ज्याला आपण म्हणूयात असे या संस्थेचे सगळे मेंबर्स आहेत आणि जवळजवळ 30 बिझनेसेस आहेत या शेतकऱ्यांचे. तुम्हाला सांगण्याचा थोडक्यात एक मुद्दा असा की तिथे जी शेती केली जाते ती खूप व्यावसायिक दृष्टिकोनातून ही शेती केली जाते आणि जरी आपल्याला 480 हे शेतकरी जरी म्हणत असलो तरीसुद्धा त्यांचं जे क्षेत्र आहे ते प्रचंड मोठं आहे. काही लाख एकरांमध्ये या क्षेत्रामध्ये ते काम केलं जातं आणि सगळे मिळून जवळजवळ अमेरिकन $1 बिलियन म्हणजे 100 कोटीच्या वरती त्यांची उलाढाल ही होत असते. तर अशा ह्या संस्थेमध्ये ते काम करतात. Go to the next slide, but then skip it. Move on again. You may wonder what similarities there could be between Satara and Western Australia. Firstly, I choose Satara as a comparison because that's where we are, and Western Australia because that's where I come from. Whilst the rainfall pattern is different, Satara being monsoonal and Western Australia being Mediterranean, there are similarities between the two regions. Both have higher rainfall in the west, falling to low to very low rainfall in the east. Flooding occurs in the western zones of Satara, or in the case of Western Australia, waterlogging. Drought conditions are more prevalent in the eastern zones of both Satara and Western Australia, although all rainfall zones can be subject to dry seasons. Both regions are majority restricted to one growing season, albeit some irrigation, particularly in horticulture, occurs. त्यांनी ते जिथून येतात म्हणजे पश्चिम ऑस्ट्रेलिया आणि सातारा जिल्हा याच्यातले जे काही भौगोलिक स्थिती आहे किंवा हवामानाचा आढावा घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे आणि त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की साताऱ्यात सुद्धा जसं पश्चिम साताऱ्यात भरपूर पाऊस होतो आणि पूर्व भागामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे तसेच त्यांच्या भागामध्ये सुद्धा जरी हवामान प्रकार वेगळे असतील तरीसुद्धा काही भागांमध्ये हा भरपूर पाऊस होणारा किंवा जिथे मोठ्या प्रमाणात पाणी येतं असे पण काही आहेत भाग आणि असाही भाग आहे की जिथे पाण्याची कमतरता पण आहे. तर आपण आज इथे सातारा जिल्ह्यात आहोत आणि साताऱ्याबद्दल बोलणार आहोत तर कुठेतरी ते जिथून येतात तिथलं आणि आपल्या इथे सुद्धा साम्य आहे असं ते सांगण्याचा प्रयत्न करतात.
Additionally, the production mix to the main is similar as well. Most of them are predominantly crop, with some livestock in there, with both areas cropping mainly to cereals, pulses and oilseeds. A significant amount of sugar, particularly in this area. On the livestock front, they both produce cattle mainly for dairy, sheep, goats and poultry, with the added addition in West Australia of having pigs there as well. So there are some actual similarities between the two zones. ते सांगतात की जसं मगाशी साताऱ्यामध्ये आणि पश्चिम ऑस्ट्रेलियातलं जे हवामान आहे ते सारखंच आहे आणि त्यामुळेच तिथे जी काही पिकं घेतली जातात आणि तिथे ज्या पद्धतीने शेती केली जाते त्याच्यात आणि सातारा जिल्ह्यात सुद्धा साम्य आहे. प्रामुख्याने तिथे सुद्धा धान्य, कडधान्य आणि तेलबिया ह्या मोठ्या प्रमाणावरती घेतल्या जातात. आपल्याकडेही ते मराठपूर्व सातारा भागात जो दुष्काळी पट्टा आहे तिथेही ते घेतलं जातं आणि त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं आहे की खूप मोठ्या प्रमाणावरती ॲनिमल हजबंडरी म्हणजे पशुपालनसुद्धा इथे होतं. त्याच्यामध्ये दुग्धजन्य प्राणी, त्याच्यानंतर मेंढ्या, शेळ्या आणि कुक्कुटपालन हे व्यवसाय सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या भागामध्ये घेतले जातात. Sounds like you're adding to my presentation. Next slide, and can you tap on the screen as well, please? So the short video shows some of the typical crops grown in Western Australia. There's wheat in the foreground, oat behind that, barley as the camera pans around, and in the background, and way in the background, canola. I chose this video to also the site of a research station being conducted by one of the local farmers in combination with a university, an NGO, which farmers and government fund, and the government itself. This NGO invested $112 million Australian dollars last year of grower and government funds into practical and on-farm research. The collaboration between farmers, researchers, NGOs and government is the important partnership in ensuring sustainability into the future. हे जे आता छोटासा व्हिडिओ दाखवला तो एक 1200 एकराचा ज्याला आपण म्हणून जिथे रिसर्च चालतो असा एक फार्म आहे, शेती आहे. या शेतीवर 1200 एकरच्या ह्या शेतीवरती वेगवेगळ्या पिकांचं संशोधन केलं जात आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारकडून काही प्रमाणात, त्यानंतर स्थानिक ज्या स्वयंसेवी संस्था आहेत त्या संस्था मिळून याच्यावरती काम केलं जात आहे आणि मोठ्या प्रमाणावरती रिसर्च होऊन हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचवला जाईल याच्यासाठी प्रयत्न केला जातो. This is quite an important comparison. It's the comparison between soil nutrients in the Satara district and West Australia. I apologise, got that wrong there. The main reason I point this out is because your soil quality, your base soil quality, always determines your potential for what you can do with it. So in the case of Satara, it's got reasonable nitrogen in existence already. Its phosphorus is poor, its potash is very good, its pH is neutral to alkaline, and its micronutrients are satisfactory apart from zinc. When you compare that to where my clients farm, all potash and pH are very poor, and the potash and pH is only just acceptable. So in order for our farmers to remain sustainable, they have very limited options, as opposed to this district, and I expect many other areas in India that have a much more varied opportunity to take up some of the things that have been mentioned here already today. त्यांचं असं म्हणणं आहे की मातीचं जर आपण थोडंसं साताऱ्यातली मृदा माती आणि पश्चिम ऑस्ट्रेलियातल्या मातीचं जर आपण कंपॅरिझन केलं
तर त्याच्यामध्ये असं लक्षात येतं आहे की सातारा जिल्ह्यातली माती ही जास्त सुपीक आहे. ते जिथून येतात तिथल्या मातीपेक्षा या मातीमध्ये जास्त कस आहे, जास्त चांगली माती आहे. आणि खरं तर माती जर शेती चांगली करायची असेल तर सुरुवात म्हणजे माती चांगली असायला पाहिजे. सातारा जिल्ह्यातली माती चांगली. Okay, so just a description of some of the characteristics of the two zones. Satara is 10,480 square metres. The wheat belt, which is in effect this yellow band, is 197,000 kilometres. From some data I received from 2011, so it is out of date, farm sizes are from less than a hectare to about 25 hectares, whereas in the wheat belt, the smallest viable farm is 750 hectares and the largest is currently 75,000. I won't worry about the rest of the data, but in effect, it backs up the comment that I've made is Satara has many more smaller farms that rely on significantly more abundant labour, whereas Western Australian farmers are larger and rely more on mechanisation and scale to remain sustainable. गहू हे पीक दोन्ही क्षेत्रामध्ये घेतलं जातं. तर त्याने थोडंसं सातारा आणि त्यांच्या पश्चिम ऑस्ट्रेलियामधले गहू क्षेत्राखाली जी काही जमीन आहे त्याचा थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यात त्यांनी असं सांगितलं असं त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडचे शेतकरी हे मोठे आहेत, त्यांच्या शेत्या मोठ्या असतात, त्यामुळे जास्त करून यांत्रिकीकरणावरून काम केलं जातं. आपल्याकडे मात्र जमीनदारणा कमी असल्यामुळे ज्याला आपण म्हणतो की लेबरवरती जास्त लक्ष केंद्रित करावं लागतं. पण गहू हे एक दोन्ही ठिकाणी घेतलं जाणार एक पीक आहे. This short video shows the scale of farming in Western Australia and the size of machines required to undertake crop production. मोठ्या प्रमाणावरती मशिनरी ही वापरली जाते असं त्यांना सांगायचं. As another example, the rice and wheat header out the front is 1/10 the size of the majority of headers that are used in Western Australia. In other words, they're 10 times bigger. मुख्यत्वे काय बघितलं पाहिजे तर जास्तीत जास्त उत्पन्न मिळायला पाहिजे, जास्तीत जास्त नफा मिळाला पाहिजे. त्याचबरोबर नफा हा बऱ्याच वर्षांसाठी म्हणजे लॉंग टर्म ज्याला आपण म्हणतो असं लॉंग टर्मचा नफा मिळणं गरजेचं आहे. आणि मातीची सुपीकता कशी टिकवता येईल त्याच्याबद्दल सुद्धा प्रयत्न करणं हा एक त्यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. Okay, so moving on. So what have we learned about the characteristics of a sustainable farm in Western Australia? The characteristics of a sustainable farm is improving productivity, strong balance sheets, long-term profitability, continued reinvestment in the quality of the soil and good decision-making processes. शाश्वतता म्हणजे काय तर दीर्घकाळपर्यंत जमिनीची सुपीकता टिकणं, जास्तीत जास्त उत्पन्न आणि उत्पादन काढता येणं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं म्हणजेच शाश्वतता असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांची जी काही कंपनी आहे प्लांट फार्म त्यांचा हा उद्देशच तो आहे की या 5 गोष्टींवरती 5 तत्वांवरती काम करायचं जे मी आता सांगितलेलं आहे. But I'm going to highlight one particular aspect. कमी वेळ असल्यामुळे ते थोडंसं उरकता गेलं. And that is mentioned a couple of times today about the use of a measurement for consistency across the board. For us, that is water use efficiency. So in other words, how much grain can you grow from how much grain that you receive? Both this region and mine are predominantly rain harvesting crop growing. So therefore it's how much you can grow with the rain you get. As you can see by the chart, in Western Australia, that water use efficiency has been improving significantly over the last 10 years. That, to us, is the primary characteristic of sustainability, is to be continuing to improve productivity,
because that enables you to invest in soil improvement, integrate technology, have best practice management farming and quality decision making. शाश्वतता ही कशी आणायची तर ते म्हणतात की आम्ही त्याच्यासाठी प्रत्यक्ष त्याचं मोजमाप करतो. मोजमाप कसं केलं जातं तर जेवढं पाणी किती पाण्यावरती किती अन्नधान्य उगवता येत आहे ह्याचं मोजणी केली जाते, ज्याला आपण म्हणतो पर क्रॉप अशा पद्धतीने जेवढं पाणी तेवढं जास्तीत जास्त त्यातून उत्पन्न मिळायला पाहिजे. त्याचबरोबर मातीची जी सुपीकता आहे ती कशी टिकवता येईल, त्यानंतर जे काही नवीन नवीन तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान कसं याच्यात आणता येईल ज्याच्यामुळे शाश्वतता टिकवता येईल आणि जी काही शेताची मॅनेजमेंट आहे ते शेताचं मॅनेजमेंटसुद्धा कशा पद्धतीने एकदम चांगलं करता येईल की ज्याच्यामुळे मातीला असो पर्यावरणाला कुठलीही इजा पुरवली जाणार नाही. The next couple of slides I'll run through very quickly. The first one is in relation to strong balance sheets. In other words, how much percentage of the farm and business do you own versus somebody else? And in this case, if you have a high equity or a high percentage, then you are able to continue to improve soils, mechanisation of your farm and increase technology. जसं मगाशी म्हणालं तसं मातीची सुपीकता टिकवणं वाढवणं, त्याचबरोबर यांत्रिकीकरण जास्तीत जास्त वाढवणं आणि नवीन नवीन जी टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी आणणं ज्याच्यामुळे खर्च कमी होतो आणि बॅलन्स शीट हा विषय ते सारखं म्हणतात. बॅलन्स शीट म्हणजे नफा जो आहे तो नफा पण टिकवून ठेवला जातो. थोडक्यात काय तर नफा पण चांगला व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर आपली जी जमिनीची शाश्वतता आहे ती सुद्धा टिकली पाहिजे. Next slide. Yeah. Okay. We've been told that already, so let's go to the next slide, please. I'll tell you when to stop. Don't worry about that. Next one. Okay. So we've seen all the things about sustainability. What are the current risks? It's also already been mentioned. Climate change and the predicted reduction in rainfall in West Australia is considered to be a major threat, and the other one is market access for export products. Just briefly, our farmers in West Australia, and I'm sure the rest of the world, have been adapted to climate change for decades. I believe that they will continue, but at some point it might get critical. And with market access, because we're an export nation, and your area is mostly domestic, we have more issues now with being told by other jurisdictions about what we can and cannot do, and that's going to cause us challenges into the future. ते म्हणतात की त्यांच्या देशामध्ये इथून पुढे पाऊस किंवा पावसाची कमतरता होणार आहे, त्यामुळे जे काही आतापर्यंत ज्या पद्धतीने ती शेती करत होती त्याच्यात सुद्धा बदल करावा लागतो. त्यांचं बरंचसं जे काही शेतधान्य आहे ते एक्सपोर्ट होतं, आपल्याकडे तसं होत नाही, पण त्याच्यावरती सुद्धा परिणाम होणार असतात. त्यामुळे जेव्हा आपण शाश्वतता म्हणतो तेव्हा जसे पर्यावरणावरती बदल होतील तसं आपल्याला शेतीमध्ये सुद्धा बदल करावे लागतात. आम्ही तेच करतोय. So as the conclusion, sustainable agriculture is to meet society's food and textile needs in the present without compromising the ability to future generations to meet their own needs. Whatever the agricultural system you implement, it must be one that maintains profitability, provides for society's needs and leaves the land in a better condition for the next generation. Just remember that you as a landowner are the custodians of that land, and God willing, there will be more generations after you than there were before you. So it is your duty to hand it on in better condition. For the majority of West Australian farmers, businesses, that system is synthetic fertilisers and chemicals. However, they continue to invest in the quality of land for future generations in order they may be able to meet their needs. थोडक्यात परत एकदा शेवट करताना असं सांगतायत की शाश्वत शेती ही याचा विचार आपण केला पाहिजे. आपल्या आत्ताच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवून सुद्धा म्हणजे पैशाच्या सुद्धा असतील, आर्थिक असतील, आर्थिक गरजा भागवून सुद्धा आपली जी काही शेती आहे
शेती पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा शाश्वततेने किंवा चांगल्या प्रकारे टिकवून त्यांना कुठे दिली गेली पाहिजे अशा पद्धतीनेच विचार करून शेती करणं हे गरजेचं आहे. धन्यवाद. And thank you for my last word is thank you. I also would like to thank my interpreter. Thanks very much for that. That to me, I think it was only the few numbers that were able to the English that related well, so I really appreciate it. Thank you. KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.